मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात निकृष्ट दर्जाची औषधी. रोहिणी खडसे यांची उपजिल्हा रुग्णालयाला भेट. मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना निकृष्ट दर्जाचे औषध दिले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपजिल्हा रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देऊन औषधीची पाहणी केली. या ठिकाणी रुग्णांना दिले जाणाऱ्या औषधी ह्या अतिशय निकृष्ट असून यातील काही गोळ्यांचा दर्जा एवढा खराब आहे की त्यांच्या वेष्टनातून काढताना त्यांचा चुरा होत असल्याचे दिसून येत आहे. हे सरकार गोरगरीब जनतेच्या जीवावर उठले असून निकृष्ट औषध पुरवठ्याची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी. तसेच शासनाचे लाडके भाऊ असलेले पालकमंत्री यांना गोड्या लाडक्या बहिणीच्या नात्याने भेट देऊन निषेध नोंदविणार असल्याचे ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. तर यावेळी रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला आहे. ह्या नव्हत्या, त्या बी विटॅमिनच्या वेगळ्या आहेत. त्या गोळ्याचं पॅकेट उघडल्याबरोबर त्याचा भुगा होतो आहे. अशा निकृष्ट दर्जाची औषधी दिली जाते आहे. त्याची साधी लेखी तक्रार पण केली गेलेली नाही आहे. मी आदरणीय पालकमंत्री महोदयांसोबत पण बोलले की आपण लक्ष घालावं, कारण आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. मी CS साहेबांना देखील फोन केला. मी कलेक्टर महोदयांना आता इथून भेटायला जाते आणि इथून भेटून या निकृष्ट दर्जाच्या गोळ्यांची मी चौकशीची मागणी करणार आहे की हे तुम्ही जे आज सरकार आमच्या प्रत्येक माता भगिनींच्या आयुष्याशी खेळण्याचं काम करत आहे, ह्याला जबाबदार कोण? तुमचा प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार हा फोफावतोय. आणि ह्यामध्ये बघा तुम्ही, ही गोळ्यांची हालत आहे. म्हणजे तुम्ही पॅकेट उघडलं तरीही त्या गोळ्या हे बघा, तुम्हाला पूर्ण क्वालिटी पूर्ण खराब आहे. म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाच्या गोळ्या त्यांनी पाठवलेल्या. आणि याची एक्सपायरी नाही, ह्या आत्ता आलेल्या गोळ्या आहेत, नवीन गोळ्या आहेत ह्या. हे बघा, हे पॅकेट आहे. हे पॅकेटचे पॅकेट उघडून बघितले आम्ही. ह्या पॅकेटमध्ये ह्या गोळ्या आलेल्या आहेत. ह्याचा उघडल्याबरोबर भुगा होतो आहे. आणि ह्या गोळ्या तुम्ही घेणार कशात? ह्या गोळ्या इथे दिल्या जात आहेत. मला माझ्या काही लोकांनी येऊन ही जेव्हा तक्रार केली तेव्हा मलाही विश्वास बसला नाही की एवढ्या निकृष्ट दर्जाची औषधी इथे दवाखान्यात दिली जाऊ शकते. हे सरकार तुमच्या आरोग्याशी खेळण्याचं काम करतं आहे आणि कुठलीही कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. कारण जर अशा ठेकेदारांना, जर अशा कंपन्यांना पाठीशी घालायचं काम सरकार करत असेल तर तुम्हाला नक्कीच जनता पायउतार केल्याशिवाय सोडणार नाही. आणि मी आता इथून कलेक्टर महोदयांना भेटायला जाणार आहे. त्यांनाही जाब विचारणार आहे की आमच्या आरोग्याशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? माझ्या गोरगरीब लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? हे निकृष्ट दर्जाच्या औषधी त्यांनी त्यांच्या घरातल्या माता भगिनींना एकदा देऊन बघावी. मी पालकमंत्री महोदयांनाही हे डब्बा द्यायला जाणार होती की पहिले तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना ह्या गोळ्या घ्यायला सांगा आणि नंतर जनतेला ह्या गोळ्या घ्यायला लावा. त्यांच्या घरातल्या लोकांनी जर या गोळ्या घेऊन दाखवल्या ना तर आम्ही घ्यायला तयार आहे. पण हे निकृष्ट दर्जाच्या गोळ्या पहिले त्यांनी स्वतःच्या घरात द्याव्या आणि मग नंतर जनतेला हा कचरा खाऊ घालावा. लाज वाटत नाही आहे त्यांना एवढ्या निकृष्ट दर्जाचा गोळ्या लोकांना देताना. आणि तुम्ही जे निकृष्ट दर्जाचा आरोग्य व्यवस्था लोकांना देत आहात ही खरंच निंदनीय आहे, निषेधार्थ आहे. आणि मी याचा निषेध करते आणि तुम्ही सगळ्या लोकांनी या बाबतीमध्ये तुमच्याही प्रत्येक हॉस्पिटलला जाऊन चेक करा. तिथे जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स असतील तिथे जाऊन चेक करा की या निकृष्ट दर्जाच्या गोळ्या जर तुम्हाला तिथे दिसत असतील तर त्या कृपया कुणीही सेवन करू नये आणि त्याची लेखी तक्रार करावी. कारण ह्या गोळ्या चांगल्या नाहीत. कुठल्या तरी डुप्लिकेट कंपनी असतील किंवा काहीतरी त्याच्यामध्ये अपहार झाल्याशिवाय ह्या निकृष्ट दर्जाच्या गोळ्या इथपर्यंत आलेल्या नाही आहेत. सरकारने हा अपहार याच्यावरती तात्काळ कारवाई करावी. ह्या कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकाव्या आणि त्यांच्यावरती कंपन्या ह्या गोळ्या सगळ्या परत मागवाव्यात. आमची ही सगळ्यांची मागणी आहे. एवढीच विनंती मी आजच्या दिवशी करते. आणि ह्या ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून लवकरात लवकर हे ऑक्सिजन प्लांटही चालू करावं.
एवढी विनंती आजच्या दिवशी मी इथे सगळ्यांना करते आणि मी कलेक्टर महोदयांना भेटून नक्की ह्या गोळ्या त्यांना गिफ्ट करणार आहे. ह्या लाडक्या बहिणीकडून लाडक्या सरकारला, लाडक्या भावांना ह्या गोळ्या मी पाठवते आणि ह्या कलेक्टर महोदय सरकारचे प्रतिनिधी म्हणून ह्या सरकारकडला ह्या लाडक्या बहिणीकडून ह्या खराब झालेल्या निकृष्ट दर्जाच्या गोळ्या ज्या त्यांनी आम्हाला पाठवल्या होत्या त्याच त्यांना परत करायला ही लाडकी बहीण जळगावला जाते. धन्यवाद.